पण हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मगाच्या अनिल बाबूने जे सांगितलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात आज येताना महाळुंगे पडवळला हुतात्मा बाबू गेनूंच्या स्मारकाला अभिवादन करून आलो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं की ज्या हुतात्मा बाबू गेनींनी परदेशी कपड्याच्या ट्रक समोर स्वतःला झोकून देऊन जीवाचं बलिदान दिलं तेव्हा परदेशी कपडे होते. आता मात्र स्वार्थाच्या ट्रक खाली निष्ठेचं बलिदान दिलं गेलं. हे गेली 2-2.5 वर्ष महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र हे सगळं बघत असताना आज विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात करत असताना आजचा दिवस निवडण्याचं फार महत्वाचं कारण होतं की 9 ऑगस्ट 1942 रोजी जुलमी इंग्रज सत्तेला सांगितलं होतं चले जाओ. त्याच पद्धतीनं जे महायुती सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही, जे महायुती सरकार युवकांचा विचार करत नाही, जे महायुती सरकार सर्वसामान्य मराठी माणसाचा स्वाभिमान जपत नाही, त्या महायुतीच्या सरकारला चले जाओ सांगण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी हा आजचा दिवस निवडला. मला काही पत्रकारांनी विचारलं की काही लोक महाजनादेश म्हणतात, काही लोक जनसन्मान म्हणतात, असं असताना तुम्ही शिवस्वराज्य का म्हणता? म्हटलं कारण महाराष्ट्राच्या मातीला याची वेळ आहे, याची गरज आहे, या शिवस्वराज्याची गरज आहे. शिवस्वराज्याची गरज का आहे तर ते रयतेचं राज्य आहे, ते माता भगिनींच्या संरक्षणाचं राज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक दंडक होता, एक नियम होता जो अनेक महाराष्ट्रातल्या राजकीय बाबतीत लागू होतो. स्वराज्यामधला एक नियम होता, कालच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. आजचा दिवस आजच्या मनगटातल्या ताकदीवर उरातल्या हिमतीवर करायचा होता. त्यामुळे कालच्या पुण्याईवर जर कोणाचे दिवस उगवायची इच्छा असेल तर शिवस्वराज्यामध्ये त्याला थारा नाही हे सांगण्यासाठी खरं तर ही शिवस्वराज्य यात्रा. कारण आपण बघितलं देशाचा अर्थसंकल्प सादर झाला जेव्हा 2-2.5 वर्षांपूर्वी एक भूमिका घेतली गेली, गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये एक भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्यानंतर प्रत्येक वेळी काय सांगण्यात आलं आपल्याला? ही भूमिका विकासासाठी घेतली. बरोबर ऐकलं का नाही तुम्ही? विकासासाठी भूमिका घेतली गेली हे जेव्हा सांगितलं गेलं त्यानंतर नक्कीच हा प्रश्न पडतो, 270 कोटी रुपये जर फक्त जाहिरातबाजीला करावे लागत असतील तर नक्की विकास पोचला नाही का विकास मधीच अडकला याचं कोणीतरी आधी उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आता ताई तुम्ही पूजा ताई जर लेकराला खाऊ घातलं तर त्याला रोज सांगता काय बाळा चपाती मी बनवली बरं का? तुम्ही सांगता का बाळा भाकरी मी बनवली बरं का? तुम्ही त्याला सांगता का बाळा तुझं भांग मी पाडून दिला बरं का? सांगितलं पाहिजे ना, का नाही सांगितलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. म्हणजे बाप कधी पोराला सांगतो का लेकाला बाळा मी तुला सायकल आणली, ही सायकल मी तुला आणली हे मी जाहीर करतो असं सांगताय? आपलं कर्तव्य आहे का नाही? मग ज्याला मायबाप म्हणतो त्या सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे ना सर्वसामान्य जनतेप्रती. मग सरकारला यात्रा काढून योजना का सांगाव्या लागतात? याचा अर्थ योजना पोचल्या नाहीत म्हणून सांगाव्या लागतात. आणि आता तर एक गुलाबी यात्रा निघाली. हा म्हणजे नक्की रंग कुठला असावा ज्याचा तो प्रश्न असेल. पण आम्हाला असं वाटलं होतं खरं तर कधीतरी ऐकलं होतं शेतकऱ्याचं सरकार आहे त्यामुळे काळ्या आईच्या रंग असं. कधीतरी असं ऐकलं होतं की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हटल्यानंतर भगवा रंग असेल. पण कुठलाही रंग न निवडता जेव्हा गुलाबी रंग निवडला याच्यामध्ये एक विलक्षण योगायोगे भावांनो. याच्या आधी तेलंगणाची निवडणूक झाली माहितीये? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.